आपण बघत आहात आवाज कसमादेचा। साक्री तालुक्यातील रायपूर ते वर्धाणे रस्त्यावर घडलेल्या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। निजामपूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी अवघ्या 2 तासात या थरारक गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला ताब्यात घेतलाय। दिनांक 16 मे रोजी रायपूर ते वर्धाणे गावच्या रस्त्यालगत सुझुकी ॲक्सेस गाडीजवळ एका महिलेचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडलेला असल्याची माहिती निजामपूर पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। मृतदेहा शेजारी सापडलेल्या मोबाईलच्या आधारे महिलेची ओळख जयश्री रजनीकांत काकुस्ते हिरेत राहणार कासारे तालुका साक्री अशी पटली आहे। तपासादरम्यान जयश्री या जैताने शिवारात पूजा विधीसाठी गेल्याचं समोर आले। त्यानंतर पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक तपास सुरू केला। तपासात संशयित बापू खैरनार राहणार जैताने याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीच्या कबुलीनुसार मृत महिला जयश्री काकुस्ते आणि तिचा मित्र अक्षय गंगाधर सोनवणे हे पूजा विधीसाठी त्याच्याकडे आले होते। विधी संपल्यानंतर जयश्री यांना घरी सोडण्यासाठी जात असताना आरोपीनं तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला। जयश्री यांनी विरोध करत आरडाओरडा सुरू केल्यानं आरोपीनं तिचा गळा ओढून खून केला। यानंतर जयश्री यांच्यासोबत आलेला मित्र अक्षय सोनवणे यानं तिच्याबाबत विचारणा केली, त्यामुळे संशय घेऊन आपण पकडले जाऊ या भीतीनं आरोपीनं अक्षयच्या डोक्यावर व बरगड्यांवर लोखंडी टॉमीनं वार करून त्याचाही खून केला। त्यानंतर मृतदेह जंगलातील काटेरी झुडपात फेकून जाळण्याचाही प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवत आरोपीला ताब्यात घेत दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला। आरोपी योगेश बापू खैरनार याच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे, नामदेव सहारे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे। निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायपूर ते वर्धाणे गावाच्या रस्त्याच्या बाजूला एक महिलेचा मृतदेह पडलेला असल्याबाबत माहिती मिळाली। त्या मृतदेहाबरोबर एक TVS कंपनीची मोपेड देखील होती। यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भांबरे हे त्यांच्या पथकासह पोहोचले। त्या महिलेचे नाव निष्पन्न करण्यात आले। तसेच त्या महिलेचे नाव निष्पन्न केल्यानंतर यातील गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश खैरनार याच्याकडे विचारपूस करत असताना त्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याबाबत सांगितले। तसेच महिलेबरोबर असणारा अजून एक इसम अक्षय सोनवणे याचा देखील खून केला असल्याबाबत माहिती दिली आणि सदर अक्षयचा मृतदेह त्याची शिव गोरक्षनाथ गोशाळा आहे आरोपीची, त्याच्या मागील बाजूस वनजमिनीत लपून ठेवले असल्याबाबत माहिती दिली। त्यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्या मयत अक्षयचा मृतदेह निष्पन्न केला। सदरच्या घटनेमध्ये निजामपूर पोलीस स्टेशनचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी अत्यंत कमी वेळामध्ये दुहेरी हत्याकांडचा आरोपी निष्पन्न केला। सध्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली असून पुढील तपास मयूर भांबरे प्रभारी अधिकारी निजामपूर पोलीस स्टेशन हे करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या पार पाडलेली आहे।